Good afternoon everyone. In today's lecture we are going to start some problems on third chapter, that is scattering theory of particle. Okay, so this is the first problem. A particle of mass 1 gram with velocity 2 into 10 raised to 3 meter per second. एक पार्टिकल आहे आणि तो किती वेलोसिटीनं मूव्ह होतो आहे तर 2 into 10 raised to 3. त्या पार्टिकलचं मास 1 ग्रॅम दिलेला आहे. ओके, आणि तो जो पार्टिकल आहे तो विच इज इन्सिडेंट ऑन पार्टिकल ऑफ मास 2 ग्रॅम. हा पार्टिकल आहे, हा दुसऱ्या पार्टिकलवरती इन्सिडेंट होतो आहे. ह्या दुसऱ्या पार्टिकलचं मास m2 म्हणजेच किती 2 ग्रॅम आहे. ओके, विच इज ॲट रेस्ट. हा रेस्टला आहे आणि हा याच्यावरती इन्सिडेंट होतो. त्यानंतर आणि काय होतं, त्यानंतर स्कॅटर्ड होतो आहे. काय होतं आहे, स्कॅटर्ड अलॉंग द डायरेक्शन मेकिंग एन अँगल 45 डिग्री विथ इन्सिडेंट डायरेक्शन अँड 2 ग्रॅम particle is recoiled with angle 30 degree. Okay, so find velocity of particle of mass 1 gram after collision. तर आपल्याला ह्या पार्टिकलची पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी काढायची, बट आफ्टर कोलिजन. हा पार्टिकल याच्यावरती इन्सिडेंट होतं, हे इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं कोलिजन होतं आहे आणि आफ्टर कोलिजन ह्या पार्टिकलचं पहिल्या पार्टिकलचं मास किती व्हेलॉसिटी किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची. पार्टिकल ऑफ व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऑफ मास 1 ग्रॅम आफ्टर कोलिजन ही दिलेली आहे व्हेलॉसिटी. त्याचा आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर आपल्याला काय काय गिव्हन दिलेलं आहे, मास दिलेलं आहे m1, u1 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, m2 2 ग्रॅम दिलेलं आहे, u2 0 असणार आहे त्यावेळेस, बरोबर, कारण रेस्ट पोझिशनला आहे पार्टिकल तो, बरोबर. हा पार्टिकल रेस्ट पोझिशनला आहे, ह्याचं मास 1 ग्रॅम आहे. आता ह्याच्यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं काय होतं आहे, स्कॅटरिंग होतं आहे. ओके, स्कॅटरिंग झाल्यानंतर इन्सिडेंट डायरेक्शन बरोबर केलेला अँगल जो आहे तो थीटा आहे आणि ह्याने केलेला मास ह्या m2ने केलेला अँगल फाय आहे, बरोबर, इन्सिडेंट डायरेक्शनची. तर हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे, बरोबर. आणि मग आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. थीटा आणि फाय दिलेला आहे. थीटा किती दिला आहे 45 डिग्री आणि अल्फा दिलेला आहे 30 डिग्री. ओके, आता हे जे अँगल दिलेले आहेत आपल्याला, ह्या प्रत्येक पार्टिकलनं इन्सिडेंट डायरेक्शनशी केलेले अँगल आहेत. ते ह्या m1ने याच्याशी केलेला, m2ने याच्याशी केलेला अँगल. मग आता आपण काय करूया, आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. मग युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बिफोर स्कॅटरिंग m1 u1, बरोबर. आणि दुसऱ्याचं आपण कन्सिडर करू शकत नाही, कारण हे जी व्हेलॉसिटी आहे u2 ही 0 आहे, बरोबर. त्यामुळे त्याचं मोमेंटम आपण कन्सिडर करू शकणार नाही. ते किती असेल, m1 v1 कॉस थीटा प्लस m2 v2 कॉस अल्फा. ओके, मग आता हे जे मोमेंटम आहे अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आता हे मोमेंटम आहे, इट इज अलॉंग एक्स ॲक्सिस, म्हणून त्याचा कंपोनंट आपण कन्सिडर केला. हा v1चा याच्याशी झालेला कंपोनंट काय आहे, तर तो कॉस कॉम्पोनंट आहे, कॉस थीटा, आणि v2चा ह्याच्याशी झालेला कंपोनंट कॉस अल्फा. मग हे कंपोनंट कन्सिडर केले अलॉंग एक्स ॲक्सिस. तसंच आपण मोमेंटम कॅल्क्युलेट करू अलॉंग वाय ॲक्सिस. किती मोमेंटम आहे त्याचं, तर m1 v1 साइन थीटा इज इक्वल टू m2 v2 साइन अल्फा. हे त्याचं काय आहे, मोमेंटम आहे ऑन वाय ॲक्सिस. ओके, तर हे मोमेंटम आपण कन्सिडर केलं अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस. तर मग आता इथं काय करूयात, आपण v1 आणि v2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू डिवायडेड बाय व्हेलॉसिटी काढायची ना आपल्याला, म्हणून v1 डिवाइड बाय v2 असं मी करते. त्याच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिते. मग काय येईल इक्वेशन, m2 अपॉन m1 इंटू साइन अल्फा डिवायडेड बाय साइन थीटा असं इक्वेशन येईल. त्याला इक्वेशन नंबर मी 2 म्हणते. ओके, आता मग ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय कन्सिडर करावं लागेल आपल्याला, तर काय करूयात आपण, डिवाइड इक्वेशन 1 बाय m1. ह्याला इक्वेशननं m1नं डिवाइड केल्यानंतर मला u1ची व्हॅल्यू मिळते. मग ह्या इक्वेशनला मी m1नं डिवाइड करते. डिवाइड केल्यानंतर काय मिळेल बघा, डिवाइड इक्वेशन 1 बाय m1. ओके, मग काय इक्वेशन मिळेल मला, u1 इज इक्वल टू v1 कॉस थीटा प्लस m2 अपॉन m1 इंटू v2 कॉस
अल्फा असं इक्वेशन मला मिळेल. बरोबर. मग आता इथं या इक्वेशनमध्ये काय कॉमन काढू शकतो आपण? V2 कॉमन काढूया. ते काढण्यासाठी तर इथं आपण काय करूया, V1 आणि V2चा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. बरोबर. मग ते घेण्यासाठी आपण काय करूया, इथं डिवाइड आणि मल्टिप्लाय बाय V2 करूया. डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय V2. ओके. मग आता आपल्याला मिळेल इक्वेशन U1 इज इक्वल टू, आता V2 कॉमनच नाही गेले की नाही, इथं पण इथं मल्टिप्लाय डिवाइड होणार आहे, इथं पण मल्टिप्लाय डिवाइड होणार. मग इथल्या V2ला हा V2 जाईल. तर मग हा याला जाईल आणि असं होईल. बरोबर. म्हणून इक्वेशन काय येते बघा, V2 मी कॉमन घेते आणि V1 डिवायडेड बाय V2 इंटू कॉस थीटा प्लस M2 अपॉन M1 इंटू कॉस अल्फा. ओके. इथं पण V2 आला, इथं पण V2 आहे, म्हणून काय केलं, V2 कॉमन घेतला, डिवाइड पण केलं आणि आपण मल्टिप्लाय पण केले, म्हणून V2 कॉमन आला. इथं डिवाइड झाला, इथं होता ऑलरेडी V2, आता V2ला V2 हा जाईल. मग काय होईल, इक्वेशन आपल्याकडे ह्याची व्हॅल्यू आहे की इथं आपण जी कॅल्क्युलेट केली आहे. बरोबर. ही व्हॅल्यू जी आहे ती पुट करायची इथं पुट करायची. मग काय इक्वेशन येतं आहे बघा, U1 इज इक्वल टू, V2 कॉमनच घेतलं, V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू हे डायरेक्ट लिहिलं. आता इथं V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू लिहायची. डायरेक्ट लिहिते मी, V2 M2 अपॉन M1 इंटू साइन अल्फा डिवाइडेड बाय कॉस डिवाइडेड बाय साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस M2 अपॉन M1 इंटू कॉस अल्फा असं इक्वेशन येईल. ओके. त्यानंतर M2 अपॉन M1, इथं पण M2 अपॉन M1 आहे, इथं पण M2 अपॉन M1 आहे, आपण ते काय घेऊया, कॉमन घेऊया. V2 इज इक्वल टू M2 अपॉन M1 कॉमन इंटू साइन अल्फा डिवाइडेड बाय कॉस थीटा अपॉन साइन थीटा, 1 अपॉन टॅन थीटा असतो म्हणून आपण लिहायचं टॅन थीटा प्लस कॉस अल्फा असं इक्वेशन येईल. त्याला इक्वेशन नंबर मी काय म्हणते, 3. ओके. फ्रॉम इक्वेशन 2 हे आहे. फ्रॉम इक्वेशन 2 V2 इज इक्वल टू काय येईल, V2 काय येईल, ह्याच्यावरनं इक्वेशन 2 वरनं V2 काय येईल, तर फ्रॉम इक्वेशन 2 V2ची जर व्हॅल्यू काढायची झाली तर इथं पुट करण्यासाठी तो काय येईल, V1 क्रॉस M1 अपॉन M2 इंटू साइन अल्फा डिवाइडेड बाय साइन थीटा, ही एक व्हॅल्यू येईल V2ची. ही व्हॅल्यू आपण इथं पुट करूया, म्हणून लिहा मग पुट इन इक्वेशन 3. मग ते इक्वेशन काय येते बघा, U1 इज इक्वल टू V1 साइन अल्फा डिवाइडेड बाय साइन थीटा, ह्याच इक्वेशनमध्ये पुट केलेली आहे आपण व्हॅल्यू V2ची. मग ते इक्वेशन लिहिते मी, U1 इज इक्वल टू V1 साइन अल्फा डिवाइडेड बाय साइन थीटा इन ब्रॅकेट साइन अल्फा डिवाइडेड बाय टॅन थीटा प्लस कॉस अल्फा असं इक्वेशन येईल. बरोबर. मग हेच जर इक्वेशन मी V1च्या फॉर्ममध्ये लिहिलं काय येईल, ते इक्वेशन U1 डिवाइडेड बाय इक्वेशन लिहिलं, काय लिहिलं, V1च्या फॉर्ममध्ये, कारण वेलोसिटी आपल्याला काढायची आफ्टर कुलिजन. बरोबर. मग ही वेलोसिटी आहे फर्स्ट पार्टिकलची आफ्टर कुलिजन, म्हणून ह्या इक्वेशनवरनं मी काय करते, V1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते. मग ते करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इक्वेशन हे आहे, इथं आहे एक हे इक्वेशन, आणि त्याच्यावरनं हे इक्वेशन लिहिते मी V1च्या फॉर्ममध्ये. कसं लिहिणार मग हे इक्वेशन, इथं V1 इज इक्वल टू काय येईल, U1 डिवाइडेड बाय साइन अल्फा डिवाइडेड बाय साइन थीटा इंटू ब्रॅकेट साइन अल्फा डिवाइडेड बाय टॅन थीटा प्लस काय येईल, कॉस अल्फा असं इक्वेशन येईल. बरोबर. आणि मग प्रत्येकाच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत, त्या सगळ्या व्हॅल्यू
u1ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 इंटू व्हॅलॉसिटी दिलेली आहे 2 इंटू 10⁻³ इनिशियल व्हॅलॉसिटी आहे डिवायडेड बाय साईन अल्फा दिलेला आहे 30, थीटा दिलेला आहे 45 इन ब्रॅकेट साईन 30 डिवायडेड बाय टॅन 45 प्लस कॉस 30. सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि हे v1ची व्हॅल्यू काढायची. मग ही v1ची व्हॅल्यू किती येते 1.04 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. सो दिस इज द velocity of first particle after collision. Okay, so this is the first example. Let us see second example. A particle is elastically reflected back from a rigid plane. A particle is elastically reflected back from rigid plane which is an uniform motion. Find velocity of a particle after reflection फ्रॉम आर्बिट्ररी अँगल ऑफ इन्सिडन्स. आता हा एक प्लेन आहे, रिजिड प्लेन आपण त्याला म्हणतो. पार्टिकल आहे, इन्सिडंट झालेला आहे हा पार्टिकल m1 आहे इथं आपण कन्सिडर केलं तर तो काय झालेला आहे इन्सिडंट झालेला आहे. त्या पार्टिकलचा ह्या प्लेनशी झालेला अँगल आहे तो थीटा आहे आणि त्या पार्टिकलचं मोमेंटम p1 आहे आणि हे प्लेनचं मोमेंटम आहे ते p2 आहे. बघा आपण म्हणतो बिफोर स्कॅटरिंग पार्टिकल काय होतं इन्सिडंट होते. पार्टिकलचं मास m1 आहे विच इज इन्सिडंट ऑन दिस प्लेन हॅविंग मोमेंटम p2. त्या पार्टिकलचं मोमेंटम p1 आहे बरोबर. हा अँगल काय करतो थीटा करतो. आता हे बिफोर स्कॅटरिंग. आफ्टर स्कॅटरिंग बघायचं झालं तर तो काय होतं इन्सिडंट झालेला जो पार्टिकल आहे तो परत काय होतो रिफ्लेक्ट होतं आहे बरोबर. या प्लेनमधनं परत काय होतं आहे रिफ्लेक्ट होतं आहे म्हणून ते प्लेन आपण त्या प्लेनचं मोमेंटम p4 म्हणूया आफ्टर स्कॅटरिंगचं. आणि त्यानंतर हा एक्स ॲक्सिस आपण कन्सिडर करूया, हा वाय ॲक्सिस, हा तसाच एक्स ॲक्सिस आहे तसा हा वाय ॲक्सिस आहे बरोबर. आणि मग परत ते रिफ्लेक्ट झालेलं आहे आणि त्या पार्टिकलनं त्या प्लेनशी केलेला अँगल आहे तो थीटा आहे. ते जे स्कॅटरिंग आहे त्याला आपण इलास्टिक स्कॅटरिंग म्हणतो, इलास्टिकली स्कॅटर्ड असं म्हणतो आहे आपण त्याला बरोबर. आणि मग त्याचं जे मोमेंटम आहे p3 आपण त्याला म्हणतो आहे मोमेंटम कॉन्झर्वड आहे म्हणून त्याला इलास्टिक स्कॅटरिंग आपण म्हणतो आहे बरोबर. मोमेंटम कॉन्झर्वड आहे. p1 प्लस p2 इज इक्वल टू p3 प्लस p4 असणार आहे मोमेंटम. फक्त हे दिलेलं आहे ह्याचं ह्या प्लेनचं p4 दिलेलं आहे याचं p3. ओके, मग आता हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. काय कॅल्क्युलेट करायचं आहे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम आर्बिटरी अँगल ऑफ इन्सिडन्स. मग आता ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहे तर अगेन वी विल कन्सिडर. So again we consider the law of conservation of momentum for this example. Okay, so let us see the momentum before scattering. This momentum of first particle plus momentum of second particle is equal to momentum of momentum of particle after scattering, momentum of first particle after scattering, and this is the momentum of particle. So this momentum are conserved because this scattering is elastic scattering. Okay, so the both momentum are equal, so this momentum is conserved. Let us see the equation number first. ओके, तर ते स्कॅटरिंग होण्यासाठी आपण अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस बघतो बरोबर. म्हणून एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जर अलॉंग जर मोमेंटम आपल्याला बघायचं असेल तर ते एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचं मोमेंटम जर काढायचं असेल तर याचं p1 साइन थीटा येईल आणि याचं p2 फक्त p2 येईल बरोबर. ह्याच्याशी काय अँगल नाही ह्याचा, फक्त ह्याने याच्याशी केलेला अँगल आहे. ह्याचं p1 साइन थीटा आणि ह्या p2 येईल फक्त याचं मोमेंटम. तसंच याने ह्याच्याशी अँगल केलेला आहे त्याचं मोमेंटम येईल साइन थीटाच, याचं काहीच नाही मोमेंटम. म्हणून मग लिहिते मी अलॉंग एक्स ॲक्सिस. बघा मोमेंटम लिहिते मी p1 साइन थीटा प्लस p2 इज इक्वल टू मायनस, रिकॉइल आहे ना म्हणून मायनस लिहिते ते, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनला जातं आहे म्हणून मायनस द्यायचं. मायनस p3 साइन थीटा प्लस p4 असं इक्वेशन येईल बरोबर. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणते मी. त्यानंतर काय करायचं, आता हे मायनस p3 मी इकडे घेते. मायनस p3 साइन थीटा इज इक्वल टू p1 साइन थीटा प्लस काय येईल,
हे P4 आहे आणि हे P2, म्हणजे काय येईल P2 मायनस P4 असं इक्वेशन येईल. बरोबर. मायनस P3 साइन थिटा इकडे घेतलं, मग हे P2 इकडं आलं आणि हे P4. इक्वेशन नंबर त्याला मी सेकंड देते. आता अलॉंग वाय ॲक्सिस आपण जर मोमेंटम कन्सिडर केलं त्याचं, तर काय येईल बघा. अलॉंग वाय ॲक्सिस हा वाय ॲक्सिस आहे. अलॉंग वाय ॲक्सिस त्याचं मोमेंटम जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये घेतलं त्या पद्धतीनं जर घ्यायचं म्हटलं तर अलॉंग वाय ॲक्सिस मोमेंटम येईल मायनस P1 कॉस थिटा इज इक्वल टू P3 कॉस थिटा. सेकंडचं नाहीच आहे मोमेंटम अलॉंग वाय ॲक्सिस, म्हणून P3च्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिते, कारण इथं पण P3चं इक्वेशन आहे, म्हणून इथं पण P3 इकडे लिहिते. P3 कॉस थिटा इज इक्वल टू मायनस P1 कॉस थिटा असं इक्वेशन येईल. त्याला इक्वेशन नंबर 3 देते. ओके. त्यानंतर काय करायचं, ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला मी काय करते, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करते. त्यानंतर मग आपल्याला नॉर्मल इक्वेशन मिळेल, म्हणून काय करते मी, आपल्याला व्हेलॉसिटी काढायची ना, मग ते काढण्यासाठी स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 2 and 3 असं म्हणते. बरोबर. आता बघा मग काय होते, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग केल्यानंतर इथं बघा काय होते, P3 स्क्वेअर. बरोबर. काय होईल P3 स्क्वेअर. स्क्वेअर केल्यानंतर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतो. बरोबर. म्हणून ते लिहित नाही मी, डायरेक्ट P3 स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल मग इक्वेशन इन ब्रॅकेट P1 स्क्वेअर प्लस P2 मायनस P4 स्क्वेअर प्लस ट्वाईस. स्क्वेअरिंग केल्यानंतर त्या फॉर्म्युल्याने मी एक्सपांड करते ती इक्वेशन 2 P2 मायनस P4 इंटू P1 साइन थिटा, अगेन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 येईल. ओके. आता हे इक्वेशन मला मिळालं स्क्वेअरिंग अँड ॲडिंग केल्यानंतर. ओके. त्यानंतर काय इक्वेशन मिळेल मला, P3 जर काढायचं असेल तर फक्त P3च्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं असेल. बरोबर. मग ते काढायचं असेल तर मला काय मिळेल, स्क्वेअर घालवायचं याचा, मग ह्याला काय येईल रेस टू 1/2. ओके. म्हणून P3च्या फॉर्ममध्ये तर इथं रेस टू काय येईल 1/2 येईल. बरोबर. तर हे मोमेंटम म्हणजेच काय असतं, हे पार्टिकल मोमेंटम आहे थर्ड पार्टिकलचं. बरोबर. म्हणून मी इथं लिहिते मोमेंटम म्हणजेच काय, मास इंटू व्हेलॉसिटी. मास कॉन्स्टंटच आहे, पण व्हेलॉसिटी कुठल्या पार्टिकलची, थर्ड पार्टिकलची, म्हणून मी लिहिते मोमेंटम इन द फॉर्म ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. ओके. सो इज इक्वल टू हे इक्वेशन येईल, आहे तसंच इक्वेशन लिहायचं. हे इक्वेशन मला मिळालं, पण मला काय कॅल्क्युलेट करायचं, व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. बरोबर. मग आता व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा एम इथं मला घालवावं लागेल इकडं. ओके. म्हणून ते इक्वेशन लिहिते बघा मी. सो दिस इक्वेशन becomes is equal to 1/m into bracket P1 square plus P2 minus P4 square plus 2 into P2 minus P4 into P1 sin theta raised to 1/2. So this is the velocity of the particle. Okay. So this is the third example. Show that kinetic energy of final states in lab as well as center of mass frame are related as. तो कायनेटिक एनर्जी आहे लॅब फ्रेममधली, ही कायनेटिक एनर्जी आहे सेंटर ऑफ मास फ्रेममधली. तर ही कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आहे फायनल स्टेटची इन लॅब ॲज वेल ॲज इन सेंटर ऑफ मास फ्रेम. त्याची कायनेटिक एनर्जी दिलेली आहे, त्याचे 2 इक्वेशन्स आहेत फायनल स्टेटची. बरोबर. म्हणजेच काय आहे, एक पार्टिकल आहे की ज्याचं मास m1 आहे, विच इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी u1, which is incident on particle having mass m2. Okay. And after that the scattering take place. After scattering, but we are interested in lab as well as in center of mass frame. So angle is theta, this is the angle alpha. The particle which is at rest, so velocity of this particle is 0, second particle ची.
याची व्हेलॉसिटी V2 बार असेल, याची व्हेलॉसिटी V1 बार असेल. आफ्टर स्कॅटरिंग व्हेलॉसिटी चेंज होतात, ते माहितीच आहे आपल्याला. सेंटर ऑफ मास फ्रेम हा अँगल आहे थीटा डॅश असेल आणि ही व्हेलॉसिटी असेल ती V1 डॅश आणि ह्याची व्हेलॉसिटी V2 डॅश असं आपण बघूया. ओके, मग आता ही फायनल स्टेट आहे, आपण दाखवलं अशा पद्धतीनं. ओके, मग आपल्याला व्हेलॉसिटी काढायची लॅब फ्रेममधली आणि सेंटर ऑफ मास फ्रेममधली. ही सेंटर ऑफ मास फ्रेम आणि ही लॅब फ्रेम. मग आता आपण कन्सिडर करूया कायनेटिक एनर्जी टी लॅब. कायनेटिक एनर्जी इन लॅब फ्रेम तर किती असेल, तर आपण बघूया. कायनेटिक एनर्जी 1/2 mv1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर अशी व्हेलॉसिटी येईल कायनेटिक एनर्जी लॅब फ्रेममधली. ओके, मग इथं मी काय करते, 1/2 असं लिहिते. ह्या V1 स्क्वेअरचा V1ला सेपरेट लिहिते, V1 डॉट प्रॉडक्ट V2. ओके, असं लिहिते प्लस 1/2 m2 v2 डॉट v2 असं लिहिते. ओके, मग ह्याला इक्वेशन नंबर मी 1 देते. बघा आता ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशननुसार जर काय आपण बघितलं, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन V1 बार जर काढायचं असेल आपल्याला, V1 बारची व्हॅल्यू काढायची असेल तर ती काय येईल, हा V ही V आहे बरोबर, V बार प्लस V1 डॅश बार असं इक्वेशन येईल. तसंच म्हणून मला ह्याची व्हॅल्यू मी काढते आता V1 डॉट V1 बारची. ओके, मग त्यासाठी डबल लिहायला लागेल मला हे V बार प्लस V1 डॅश बार इंटू V बार कॅपिटल प्लस V1 डॅश बार असं इक्वेशन मला मिळेल बरोबर. मग आता हे डॉट प्रॉडक्ट कसंही करायचं, ए प्लस बी इंटू ए प्लस बी असं असेल तर आपण काय लिहितो, V स्क्वेअर प्लस V1 डॅश स्क्वेअर प्लस ट्वाईस V इंटू V1 डॅश असं लिहितो बरोबर. म्हणून मी लिहिते हे आपल्याला इक्वेशन मिळालं. तसंच मी ह्याच्यासाठी सुद्धा कॅल्क्युलेट करते. ओके, V1 इंटू V1 डॅश असं लिहिलं. मग तसंच मी V2 इंटू V2 बार याच्यासाठी काढते. मग कॅपिटल V स्क्वेअर येईलच, फक्त V1 डॅशच्या ऐवजी V2 डॅश येईल प्लस ट्वाईस V2 डॅश असं इक्वेशन येईल बरोबर. हे इक्वेशनची व्हॅल्यू कुठल्या इक्वेशनमध्ये पुट करायची, तर ह्या इक्वेशनमध्ये करूया. सो दिस पुट इन इक्वेशन 1. त्यामध्ये पुट केल्यानंतर काय येईल इक्वेशन बघा, इक्वेशन 1 काय येईल इथं, इक्वेशन 1 हे त्याच्यामध्ये काय येते, कायनेटिक एनर्जी इन लॅब फ्रेम इज इक्वल टू V स्क्वेअर प्लस V2 डॅश स्क्वेअर प्लस ट्वाईस V2 डॅश. ही जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट करायचं, कायनेटिक एनर्जी लॅब फ्रेममधली इज इक्वल टू काय येईल, 1/2 m1 कॉमन निघेल की नाही, त्यानंतर V स्क्वेअर प्लस V1 डॅश स्क्वेअर प्लस ट्वाईस V इंटू V1 डॅश असं इक्वेशन येईल प्लस 1/2 m2 V2 डॅश इंटू V2 डॅशची व्हॅल्यू V स्क्वेअर प्लस V2 डॅश स्क्वेअर प्लस ट्वाईस V2 डॅश असं इक्वेशन येईल. ओके, मग परत कायनेटिक एनर्जी काय येईल, m1 प्लस m2 कॉमन घेते, 1/2 m1 प्लस m2 इन ब्रॅकेट म्हणजे इथं पण m1 कॅपिटल V स्क्वेअर आहे, इथं पण m2 कॅपिटल V स्क्वेअर आहे. म्हणून मी काय घेते, ही पूर्ण टर्म आहे ती कॉमन घेते, ही पूर्ण टर्म ही कॉमन घेतली प्लस जी एनर्जी आहे 1/2 m1 ह्याने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर m1 V1 डॅश स्क्वेअर आहे बरोबर, m1 V1 डॅश स्क्वेअर म्हणजेच काय आहे, ती कायनेटिक एनर्जी आहे सेंटर ऑफ मास फ्रेममधली बरोबर. आता प्लस V बार लिहिते इंटू ब्रॅकेट काय काय शिल्लक राहते बघा, m1
V1 डॅश प्लस M2 V2 डॅश हे शिल्लक राहते, बरोबर. पण हे जे काय आहे ते मोमेंटम आहे आणि ते काय असतं, झिरो असतं. इन सेंटर ऑफ मास फ्रेम दिस इज द मोमेंटम इज झिरो. आपल्याला माहिती आहे ही जी पूर्ण क्वांटिटी ती काय असते, झिरो असते, म्हणून इक्वेशन आपल्याला हे मिळेल. ओके. त्यानंतर टी लॅब कायनेटिक एनर्जी इन लॅब फ्रेम इज इक्वल टू 1/2 M1 प्लस M2 इंटू कॅपिटल V स्क्वेअर प्लस TCM. ही पूर्ण टर्म काय झाली, झिरो झाली. म्हणजे सी कायनेटिक एनर्जी कशामधली, सेंटर ऑफ मास फ्रेममधली, बरोबर. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया, 3. अगेन बाय कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, again by conservation of momentum m1 u1 is equal to m1 v1 bar plus m2 v2 bar. This is the kinetic this is the momentum before scattering, this is the momentum after scattering. So here m1 u1 is equal to, I have the value of v1 bar also, so I am putting this value here, v bar plus v1 dash plus m2 in bracket v bar plus v2 डॅश. या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट आपण केलेल्याच आहेत. मग इथं काय काय कॉमन घ्यायचं, M1 प्लस M2 कॉमन घ्यायचं आणि V बार. ओके. M1 U1 जर आपण बघितलं तर, ओके. मग याच्यावरनं मी कॅपिटल व्हीची व्हॅल्यू काढते, U1 M1 डिवायडेड बाय M1 प्लस M2 इंटू U1 अशी व्हॅल्यू येईल. ही व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 3मध्ये पुट करायची इथं. मग आता ही व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर काय इक्वेशन येईल, कायनेटिक एनर्जी इन लॅब फ्रेम इज इक्वल टू 1/2 M1 प्लस M2 इंटू M1 स्क्वेअर डिवायडेड बाय M1 प्लस M2 स्क्वेअर इंटू U1 स्क्वेअर प्लस TCM. ओके. असं इक्वेशन येईल. यातलं एका M1 प्लस M2ला हा M1 प्लस M2 जाईल. शिल्लक काय राहते बघा, 1/2 M1 स्क्वेअर डिवायडेड बाय M1 प्लस M2 इंटू U1 स्क्वेअर इंटू प्लस TCM असं इक्वेशन येईल. आता इथं 1/2 M1 U1 स्क्वेअर ही जी एनर्जी आहे ती लॅब फ्रेममधली एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी इन लॅब फ्रेम 1/2 M1 U1 स्क्वेअर. मग इक्वेशन लिहिताना कसं लिहायचं, टी लॅब इंटू ब्रॅकेट M1 डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस TCM. सो दिस इज द रिलेशन. त्यानंतर ह्याच्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन लिहायचं असेल तर काय येईल, कायनेटिक एनर्जी इन सेंटर ऑफ मास फ्रेममध्ये लिहायचं असेल तर 1 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू टी लॅब असं इक्वेशन येईल. किंवा ओके, तर असं इक्वेशन येईल. आणि ह्याने इकडं मल्टिप्लाय केलं तर TCM इज इक्वल टू M1 प्लस M2 मायनस M1 डिवायडेड बाय M1 प्लस M2. M1ला हा M1 जाईल, मग काय शिल्लक राहील, TCM इज इक्वल टू M2 डिवायडेड बाय M1 प्लस M2 इंटू टी लॅब. ओके. सो दिस इज द रिलेशन, kinetic energy in center of mass frame and lab frame. Thank you.